भूतकाळाचा अभ्यास करण्यासाठी जे स्रोत किंवा जे घटक आपल्याला मदत करतात त्यांना इतिहासाची साधने म्हणतात. लक्षात घ्या, दृकश्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानातील अतिशय महत्त्वपूर्ण साधन. या ठिकाणी आपल्याला हे पाठ करून घ्यायचे थोडक्यात, कारण याच्यावरच आपल्याला पुढची सर्व प्रश्न विचारले जातील. पहा कसं तर ते पाहूया. इतिहासाच्या साधनांमधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. पहा, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कोणते साधने मी तुम्हाला सांगितलं तर दृकश्राव्य साधन. लक्षात घ्या, दृकश्राव्य साधन हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित साधन आहे. ठीक आहे. पुण्यातील आगा खान पॅलेस, भर द्यायचं आहे, पुण्यातील आगा खान पॅलेस येथे एक गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधींविषयी माहिती मिळते. पुणे येथील आगा खान पॅलेस, दोनदा म्हणायचे, पुणे येथील आगा खान पॅलेस महात्मा गांधी यांची माहिती मिळते. पुणे येथील आगा खान पॅलेस महात्मा गांधींबद्दल माहिती मिळते. आता आपण पाठांतर केलं काय, पुणे येथील टिंबटिंब कोणते पॅलेस होते लक्षात घ्या, या स्मारक संग्रहालयात गांधींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. पुणे येथील आपण आता पाठ केलं, पुणे येथील आगा खान पॅलेस, पुणे येथील आगा खान पॅलेस, पुणे येथील आगा खान पॅलेस. मग पहिलं ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे. पाठ करून घ्या. स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे, प्रश्न येईल म्हणजे येईल. ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका. माझ्या मागे म्हणा, स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका. अतिशय सोपं. म्हणा माझ्या मागं, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका. म्हणा माझ्या मागं, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका. माझ्या मागं म्हणायचं 1920 मुकनायक पाक्षिक, 1920 मुकनायक पाक्षिक, आणि नंतर 1927 बहिष्कृत भारत, 1927 बोल 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 1927 बहिष्कृत. लेक्चर कंप्लीट झालेलं आहे. इतिहासाची साधने यावरील महत्वपूर्ण टॉपिक जे NMMS परीक्षेला आपल्याला विचारले जातात आणि त्यावरचे महत्वपूर्ण प्रश्न आपण आपल्या आजच्या सेशनमध्ये पाहिले. तुम्ही जर आपलं स्टडी विथ संदीप सर हे ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ते करून घ्या. फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या स्टडी विथ संदीप सर या छानशा युट्यूब चॅनलवरती. पहा, आपल्याला या चॅनलवरती काय पाहायचंय, NMMS सर्व प्रश्न उत्तर किंवा सर्व टॉपिक छानशे मित्रांनो आपल्याला सर्व विषयांचे मी तुम्हाला इतिहास यावरील सर्व टॉपिक आणि प्रश्न उत्तर आपल्याला परीक्षेला कसे विचारले जातात हे सर्व आपण आपल्या ह्या आजच्या सेशनमध्ये म्हणजे इतिहासाचे साधने हा पहिला धडा जो आहे याच्यात आपण घेणार आहोत. चला सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला. इतिहासाची साधने मित्रांनो, पहा लक्षात घ्या, इतिहासाची साधने. आपण 5वी ते 1 तास 7वी पर्यंत मध्ययुगीन आणि प्राचीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास केलाय. या वर्षी आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करायचा आहे. तर इतिहासाची साधने म्हणजे काय, तर पहा लक्षात घ्या, इतिहासाची साधने म्हणजे काय मित्रांनो, भूतकाळाचा अभ्यास करण्यासाठी जे स्रोत मदत करतात त्यांना इतिहासाचे साधने म्हणतात मित्रांनो. आता भरपूर सारे स्रोत आहेत, ते म्हणजे भौतिक असतील, मौखिक, लिखित, आपण व्यवस्थित पाहूया. पहा, भूतकाळाचा अभ्यास करण्यासाठी जे स्रोत किंवा जे घटक आपल्याला मदत करतात त्यांना इतिहासाची साधने म्हणतात. 1 मार्काचे डेफिनेशन तुम्हाला बोर्डाला विचारले जाईल. ठीक आहे. पहा, आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने हे आज पाहायचे. त्यामध्ये पहिलं साधन येतं आपलं, ते म्हणजे मित्रांनो भौतिक साधन. लक्षात घ्या, पहिलं साधन कोणतं येतं तर भौतिक साधन हे पहिलं साधन येतं. दुसरं म्हणजे मौखिक, तिसरं लिखित आणि चौथं आहे दृकश्राव्य साधन. दृकश्राव्य साधन. भौतिक साधन म्हणजे काय की ज्या ठिकाणी वस्तू आपल्याला जर इतिहास समजायचा असेल तर त्या ठिकाणच्या जे जुन्या पारंपरिक वस्तू असतील, आपल्या आजोबांनी ज्या वस्तू आहेत मित्रांनो, तांब्याची भांडे सांगून ठेवले असेल ते इतिहासाचे आहेत. त्यावरून आपल्याला इतिहास समजण्यास मदत होतो. वास्तू म्हणजे काय, जुन्या इमारती, राजवाडे, मोठी मोठी घरं, पुतळे इत्यादी मित्रांनो, त्यावरून आपल्याला त्या काळाचा इतिहास समजतो. नाणी म्हणजे मित्रांनो त्यावेळेसचा पैसा, किंवा शिल्पे म्हणजे त्यावेळेसच्या मूर्त्या वगैरे, स्मारक वगैरे, या ठिकाणी भौतिक साधनांचा हा आपल्याला त्या ठिकाणी इतिहास समजायला मिळतो. येते लक्षात. आता मौखिक साधन म्हणजे काय, एकदम सोपं आणि सरळ. जे मुखाने गायले गेलेत त्यांना मौखिक साधन म्हणतात मित्रांनो. इतिहासाच्या मौखिक साधनांचा अभ्यास आपल्याला छान प्रकारे करता येतो. त्यामध्ये पहा काय येतं, लोकगीते येतात, लोककथा येतात, प्रसंग वर्णन येतात. आपल्याला आपले आजी आजोबा त्यांच्या वेळेसच्या काही कथा सांगायच्या, त्यावरून आपल्याला त्यावेळेसचा इतिहास समजायचा. हे देखील मित्रांनो आपल्याला अभ्यासामध्ये महत्वपूर्ण आहे. त्यावेळेसचा प्रसंग आपल्याला घरचे सांगायचे, आजी आजोबा. त्यानंतर पहा पोवाडे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे आपल्याला ऐकायला मिळतात. त्यावरून आपल्याला महाराजांचा इतिहास कसा होता ते त्या ठिकाणी समजतो. त्याचबरोबर ओव्या असतात, त्याचबरोबर मित्रांनो स्तुतिगीते असतात. इतिहासाच्या स्वातंत्र्यासाठी जे स्तुतिगीते वापरले गेले त्यांच्यावरून आपल्याला इतिहास समजतो मित्रांनो, कसं भारत स्वतंत्र झाला. ठीक आहे. तेच आपल्याला सर्व पाहायचे. मुलाखती म्हणजे आताचे मित्रांनो पॉडकास्ट हा शब्द आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. पॉडकास्ट अतिशय सोपं आहे, काहीच अवघड नाही, काहीच अवघड नाही. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे भौतिक साधन कोणते आहेत, वस्तू, वास्तू, नाणे, शिल्पे, इमारत, स्मारक, पुतळे, पदके, हे भौतिक साधन. मौखिक साधन कोणते, लोकगीता, लोककथा, प्रसंग वर्णन, पोवाडे, ओव्या, पॉडकास्ट. ठीक आहे मित्रांनो, स्फूर्तिगीते.
आणि लिखित साधन म्हणजे कोणते मित्रांनो? जे हाताने लिहायचे, जे हाताने इतिहासात जे हाताने लिहिले गेले आहेत, मग त्यामध्ये काय येतं? पत्रव्यवहार हे हाताने लिहिलं गेलंय. नियतकालिके म्हणजे मित्रांनो वृत्तपत्र मधलाच एक भाग असतो नियतकालिके. हां, ठीक आहे नियतकालिके. त्यानंतर मित्रांनो वृत्तपत्र, त्यानंतर आपल्याला पाहायचं पुस्तके आणि परदेशी व्यक्तींनी केलेल्या नोंदी. पहा, भारतातील त्यावेळेस जो पत्रव्यवहार चालायचा, त्यावेळेस मोबाईल नव्हते, स्मार्टफोन नव्हते. नियतकालिके, वृत्तपत्रे किंवा पुस्तके किंवा परदेशी व्यक्ती भारतातून केलेल्या त्यांच्या नोंदी, यांच्या सर्व गोष्टींवरून आपल्याला त्यावेळेसचा इतिहास हा लिखित स्वरूपात पाहण्यास मिळतो आणि त्यावरून आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो. आपण डेफिनेशन वाचली ना, काय तर भूतकाळाचा अभ्यास करण्यासाठी जे स्रोत, आता हे सर्व स्रोत आपल्याला मदत करतात. सर्व स्रोत त्यांना इतिहासाची साधने म्हणतात. हे सर्व इतिहासाची साधने. ठीक आहे. लक्षात घ्या. दृकश्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानातील अतिशय महत्त्वपूर्ण साधन आणि मित्रांनो हे पूर्वी नव्हतं. आता आधुनिक तंत्रज्ञानातील एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून हे आलंय. दृक साधन म्हणजे काय? की जे आपल्याला पाहता येते. आधुनिक तंत्रज्ञानामध्ये मित्रांनो काही पिक्चर्स आपल्याला इतिहासाचे कॅप्चर करता आले आणि ते आपल्याला इतिहासापुढे मांडता आले. त्यामध्ये चित्र, नकाशे, आलेख, नाटके इत्यादी. त्याचबरोबर श्राव्य साधन म्हणजे जे आपल्याला ऐकायला येतात. दूरदर्शन मित्रांनो त्यावेळी नव्हते. ते आधुनिक भारताच्या काळात आले. त्याचबरोबर मित्रांनो त्यामध्ये आलं रेडिओ, ध्वनिमुद्रिका यांच्यावरून आपल्याला इतिहास समजतो. तर दृकश्राव्य साधन म्हणजे काय? की जे साधन आपल्याला पाहताही येतात आणि ऐकायलाही येतात. म्हणजे कोणतं मित्रांनो? चित्रपट झालं, दूरध्वनी झाली म्हणजे मित्रांनो आताचा मोबाईल वगैरे झालं किंवा इंटरनेट झालं. हा मित्रांनो आधुनिक तंत्रज्ञानातील साधन आहे. कोणतं मित्रांनो? दृकश्राव्य साधन. ठीक आहे. अतिशय सोपं आहे मित्रांनो आणि छानसं आहे. या ठिकाणी आपल्याला हे पाठ करून घ्यायचंय थोडक्यात. कारण याच्यावरच आपल्याला पुढची सर्व प्रश्न विचारले जातील. पहा कसं? तर ते पाहूया. इतिहासाच्या साधनांमधील टिंब-टिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. पहा, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कोणते साधन आहे? मी तुम्हाला सांगितलं. तर दृकश्राव्य साधन लक्षात घ्या. दृकश्राव्य साधन हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित साधन आहे. ठीक आहे. मग पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणते इतिहासाचे लिखित साधन नाही? अतिशय छानपणे आणि हळूवार प्रश्न वाचायचा. पुढीलपैकी कोणते इतिहासाचे लिखित साधन नाही? शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तुम्हाला संपूर्ण चॅप्टरचे महत्त्वपूर्ण प्रश्न मी या ठिकाणी करून देईल. पहा, पुढीलपैकी कोणते इतिहासाचे लिखित साधन नाही? नाही शब्द दिलाय. नियतकालिके, पत्रव्यवहार, वृत्तपत्र हे तिघे मित्रांनो इतिहासाचे लिखित साधन आहे. लिहिले गेलेले साधन म्हणजे कोणते? लिखित साधन. नियतकालिका लिहिलं गेलंय, पत्रव्यवहार लिहिलं गेलंय, वृत्तपत्र लिहिलं गेलंय. मग लिहिलं काय नाही गेलंय? पोवाडे. पोवाडे काय घेतलंय मित्रांनो? मौखिक साधन. हे गायले गेले. मौखिक साधने हे गायले गेले. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक ओळखा. आता आपल्याला याच्यात काही शब्द दिले असतील. समजा 3 लिखित साधने दिली असतील किंवा 3 मौखिक साधने किंवा 3 भौतिक साधने आणि एक दुसरा दिला असेल, तर ते आपल्याला छान प्रकारे ओळखायचंय. तर पहा, परदेशी व्यक्तींची नोंदणी. कोणताही साधन मित्रांनो? लिखित साधन. नियतकालिके लिखित साधन. पत्रव्यवहार लिखित साधन. जलसे मित्रांनो हा कोणता साधन आहे आपल्याला नाही माहिती असलं तरी चालेल, परंतु तो वेगळा आहे. तो मौखिक साधनाचा प्रकार येतो. जलसे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पाहिलं? प्रश्नावरून आपण ऑप्शनाकडे जायचं. ऑप्शनाकडे जाण्याची घाई करायची नाही. ठीक आहे. मग पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न. ओव्या, पोवाडे, मुलाखती आणि नाणी. आता ओव्या मित्रांनो मौखिक साधन, पोवाडे मौखिक साधन, मुलाखती मौखिक साधन. आता नाणी कोणता आहे? तुम्हाला नाही माहित राहिलं तरी चालेल, परंतु हा नाणी जो आहे, हा भौतिक साधनाचा प्रकार आहे. भौतिक साधनाचा प्रकार आहे. ठीक आहे. येते लक्षात भौतिक साधन. येते लक्षात भौतिक साधन. ओव्या, पोवाडे, मुलाखती आणि नाणी. नाणी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. परीक्षेला अशा प्रकारे तुम्हाला गोल करायचंय मित्रांनो. छान प्रश्न. ठीक आहे. लक्षात यायचं असेल एकदा कमेंट्स करून सांगायचंय. गटात बसणारा पर्याय निवडा. वरती प्रश्न व्यवस्थित वाचायचा मित्रांनो. गटात बसणारा पर्याय निवडा. आता आपल्याला गटातून वेगळा पर्याय काढायचा होता. आता गटात बसणारा पर्याय. या ठिकाणी आपल्याला पहा चारही शब्द हे आपल्याला लिखित किंवा मौखिक किंवा भौतिक साधनं दिली असेल आणि खाली त्यापैकी अजून एक शब्द दिला असेल, तो आपल्याला ओळखायचा आहे. सम एक्झाम्पल पहा राजवाडे, स्मारके, पुतळे आणि पदके. मित्रांनो हे सर्व भौतिक साधन आहेत. आपण अभ्यासलं. मोठे-मोठे घर त्यांना राजवाडे म्हणतात. स्मारक, पुतळे, त्यानंतर पदके, मित्रांनो मेडल्स भेटतात. ठीक आहे. हे सर्व काय आहेत? भौतिक साधन. आता पाहायचं आपल्याला आत्मचरित्र. चरित्र लिहितात मित्रांनो हे लिखाण म्हणजे लिखित साधन आहे. किल्ले राहू देऊ. कलापथके आणि नियतकालिके. नियतकालिके पण लिखित साधन आहे मित्रांनो. कलापथके हा तुम्हाला कन्फ्युजन करेल, तुम्हाला माहीत नसेल. ठीक आहे. मग किल्ले हा काय मित्रांनो आपण पाहिलं होतं, की भौतिक साधन आहे. किल्ले हा भौतिक म्हणून आपलं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे. येतंय लक्षात? अतिशय सोपं. पहा लोककथा, लोकगीते, मुलाखती आणि ओव्या. आता पहा
पुस्तके लिखित, चरित्र लिखित, तुरुंग भौतिक. मग पोवाडे, लक्षात घ्या पोवाडे ऑप्शन क्रमांक 2 हा आपला मौखिक साधन आहे. कारण वरचे सर्व मौखिक साधन आहे. हा वरचा प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. ठीक आहे. मग पुढचा प्रश्न. आता वेगळा प्रश्न आहे. लिखित साधन म्हणजे जर पुस्तक पहा, लिखित साधन म्हणजे जर पुस्तक, तर मौखिक साधन म्हणजे कोण? चला पटापट उत्तर करून सांगायचे. लिखित साधन म्हणजे जर पुस्तक असेल, तर मौखिक साधन म्हणजे कोण असणार आहे? तुमच्याजवळ 10 सेकंद असणार आहे. 10 सेकंदानंतर मी उत्तर सांगेन. नियतकालिके, ओव्या, फलिते, पत्रव्यवहार. तुम्ही जर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो, या ठिकाणी स्टडी विथ संदीप सर हे आपलं ॲप्लिकेशन हे डाउनलोड करून घ्या. या ठिकाणी तुम्हाला एन-एम-एसचे सर्व, सर्व, सर्व विषय ठीक आहे, या ठिकाणी मिळतील. पहा, लिखित साधने जर आपलं पुस्तक असणार आहे, तर मौखिक साधन आता या ठिकाणी मौखिक साधन कोणतं आहे मित्रांनो? नियतकालिके, फलिते, पत्रव्यवहार. हे लिखित साधन आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं लिखित साधन, मौखिक साधन आहे मित्रांनो. ओव्या, ओव्या. लक्षात घ्या ओव्या. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. किती जणांचं बरोबर आलं सांगायचंय पटापट. किती जणांचं बरोबर आलं? चला पुढचा टॉपिक अभ्यासूया आपण. आता यामध्ये आपण जे पाहिलं ना मौखिक, लिखित, भौतिक, दृकश्राव्य यांमधील जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत मित्रांनो, त्यांच्यातले आपल्याला प्रश्न परीक्षेला विचारले जातात आणि ते प्रश्न आपल्याला अभ्यासायचे. आता इमारत व वास्तू भौतिक साधनाचा प्रकार आहे. लक्षात घ्या मी तुम्हाला सांगितलं आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. याच्यावरच तुमचा आता पहिला प्रश्न बनेल. आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड पहा, जो आधुनिक भारताचा इतिहासाचा कालखंड होता, हा युरोपियन विशेषतः ब्रिटिश हा जो कालखंड होता, हा ब्रिटिश सत्ताधीश म्हणजे काय ब्रिटिश शासनाचा आणि संस्थानिकांचा राज्यकारभाराचा काळ मानला जातो. संस्थानिक म्हणजे काय मित्रांनो त्यावेळेसचे छोटे-मोठे राजे, ठीक आहे. त्यावेळेसचे छोटे-मोठे राजे त्यांना संस्थानिकां म्हणतात, ठीक आहे. मग तो ब्रिटिश आणि संस्थानिकांचा जो कारभार होता, हा त्यावेळेस म्हणजे आधुनिक भारताच्या काळात झाला. राज्यकारभाराचा काळ हा मानला जातो. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, की आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा टिंब-टिंब राज्यकारभाराचा काळ मानला जातो. ठीक आहे. त्यावर आपल्याला बरोबर द्यायचंय. पण या काळात काय झाले, विविध इमारती, पूल, रस्ते, पाणपोया, कारंजे यांसारख्या वास्तू निर्माण झाल्या. आधुनिक भारताचा काळ होता त्यावेळेस भारताची डेव्हलपमेंट होत झाली मित्रांनो. त्या ठिकाणी इमारती, पूल, रस्ते, पाणपोय इत्यादी बांधले गेले. यांमध्ये इमारतींमध्ये प्रशासकीय कचेऱ्या म्हणजे जे प्रशासकीय इमारत असायची, शासकीय, प्रशासकीय त्या बांधल्या गेल्या. काही अधिकाऱ्यांची घरे, तसेच नेत्यांची व क्रांतिकारांची निवासस्थाने, संस्थानांची रजवाडे म्हणजे जे छोटे-मोठे राजे, पाटील, नवाब होते त्यांचे मित्रांनो राजवाडे बांधले गेले, काही किल्ले बांधले गेले, तुरुंग बांधले गेले कैदींना ठेवण्यासाठी. यांसारख्या इमारतींचा समावेश हे सर्व मित्रांनो भौतिक साधने पहा. किल्ले, तुरुंग, राजवाडे, निवासस्थाने, ठीक आहे, कचेऱ्या हे सर्व भौतिक साधने लक्षात घ्या. या अनेक वास्तू आज मित्रांनो आपण जतन करून ठेवल्या आहे. आपल्याला पुढे इतिहास सांगायचा आहे. या जतन करून कुठे ठेवतात? आता जे इतिहासातील काही वस्तू आहे, आता किल्ला जतन मित्रांनो किल्ला त्याच ठिकाणी राहील. पण जे छोट्या-मोठ्या वस्तू असतात जसे की उदाहरणार्थ भांडे, काही पुस्तकं, काही वृत्तपत्र, काही मित्रांनो मौखिक साधनाचे काही प्रकार त्यावेळेस असेल, रेडिओ असतील ते सर्व जतन करून कुठे ठेवले जातात? तर म्युझियम म्हणजे आताचं मित्रांनो आपण ज्याला म्युझियम म्हणजे त्यावेळेसचं संग्रहालय या ठिकाणी ठेवले जातात आणि त्यावेळेसचेच काही संग्रहालय आहेत. पहा अ, वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केले आहेत. पहा जे वास्तू असतात म्हणजे भौतिक साधनांचे जे वास्तू असतात त्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले गेले राहते. ठीक आहे. येथे लक्षात राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले गेलेले राहते. तर काही जे पूर्वीचे इमारती होते, जे प्रसिद्ध इमारती होते त्यांनाच मित्रांनो वस्तू संग्रहालय करण्यात आले. आता ते कोणते आपल्याला लक्षात घ्यायचे. पहा अंदमान येथील सिल्व्हर जेल. अंदमान या ठिकाणी एक सिल्व्हर जेल होती. त्या ठिकाणी मित्रांनो कोणाला दाबले गेले होते? तर मित्रांनो त्या ठिकाणी सावरकर यांना अटक केलेली होती आणि त्यांच्याच इतिहासावरून मित्रांनो त्या ठिकाणी ते संग्रहालय बनवण्यात आले. येतंय लक्षात? या वस्तूंना भेटी दिल्यानंतर या संग्रहालयातील वस्तूंना आपण ज्यावेळेस भेटू देतो, त्यावेळेस आपणास तत्कालीन इतिहास, त्यावेळेचा इतिहास मित्रांनो आपला हा सुद्धा प्रश्न येईल. स्थापत्यशास्त्र, वास्तूच्या स्वरूपातील त्या वेळची आर्थिक संपन्नता म्हणजे त्यावेळी पैसा किती होता किंवा त्यावेळची आर्थिक संपन्नता कशी होती, सर्व त्यावेळेचं स्ट्रक्चर कसं होतं सर्व समजतं. जसे अंदमान येथील सिल्व्हर जेलला भेट दिल्यावर आपल्याला सावरकर यांच्याबद्दल माहिती खूप सारी माहिती अशी मिळते आणि त्यानंतर मुंबईतील जे मानी भवन आहे किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रम या ठिकाणांना भेट दिल्यानंतर आपल्याला महात्मा गांधी यांच्याविषयी माहिती मिळते. कारण त्या ठिकाणी महात्मा गांधींचे बरेचसे वस्तू हे संग्रहित संग्रहालय म्हणून करून ठेवले. पहा एवढं काही लक्षात घ्यायचं नाही. आपलं शॉर्टकट जर तुम्हाला सांगितलं ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांचा राज्यकारभार हा आधुनिक भारताचा होता. आणि त्याच्यानंतर फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, लक्षात घ्या.
त्याच्यानंतर फक्त तुम्ही काय लक्षात ठेवा मित्रांनो, ठीक आहे. पहा पहिला प्रश्न, टिंबटिंब हा कालखंड आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड मानला जातो. पहिलाच प्रश्न पहा, आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपियन विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांचा राज्यकारभाराचा काळ मानला जातो. ब्रिटिश कालखंड व मराठा चुकी असणार आहे. मराठा कालखंड व इतर संस्थानिका चूक. ब्रिटिश सत्ताधीश व संस्थानिकांचा कालखंड अतिशय बरोबर मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 अतिशय बरोबर असणार आहे. ठीक आहे. तुम्हालाही पुढचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ भेटेल. पहा पुढचा प्रश्न. पुढील पैकी इतिहास लेखनाची कोणती साधने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केली जातात? पहा, कोणती साधने हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केली जातात? दृक साधने असतात की लिखित साधने असतात की मौखिक की भौतिक? चला सांगायचे. जे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले जातात ते साधनं कोणती असतात? भौतिक, मौखिक, लिखित, दृक साधने. ठीक आहे. याचं जर आपण योग्य उत्तर पाहिलं तर ते म्हणजे मित्रांनो भौतिक साधन. आत्ता आपण अभ्यासलं त्या ठिकाणी लक्ष द्यायचं. पहा, वास्तू म्हणजे काय मित्रांनो, भौतिक साधन ह्या राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केल्या जातात. ठीक आहे. त्यामुळे आपण हे घेतले आणि यावरच आपल्याला प्रश्न परीक्षेला विचारले गेलेत मित्रांनो. पहा पुढचा प्रश्न, क्रांतिकारांची जर निवासस्थाने असतील, हा भौतिक साधन आहे. क्रांतिकारांची निवासस्थाने भौतिक साधन आहे. तर टिंबटिंब हे लिखित साधन पाहिजे. लिखित साधन कोणते? तर लक्षात घ्या, स्मारके हे भौतिक साधन आहे. वास्तू भौतिक साधन आहे. स्मृतिगीते मौखिक आहे. तर राहिलं आपलं उत्तरपत्र मित्रांनो. उत्तरपत्र हे लिखित साधन असणार आहे. तर या ठिकाणी उत्तरपत्र हे अतिशय योग्य उत्तर आपलं असणार आहे. येते लक्षात? ठीक आहे. पहा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पाहण्यापूर्वी आपल्याला इतिहासातील काही वस्तू संग्रहालय की ज्यांवर आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण पाहूया. पहा, इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयांमधून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे हे जतन केले जातात. इतिहासाचा ज्यावेळेस आपल्याला अभ्यास करायचा असतो त्यावेळेसचा काही पुरावा आपल्याला पाहिजे असतो तेव्हा आपल्याला इतिहास हा खरा वाटतो. त्यामुळे मित्रांनो वस्तू संग्रहालयामध्ये वस्तू, चित्रे, छायाचित्र या विविध गोष्टींचे जतन केले जाते, जेणेकरून पुढची जी पिढी येणार आहे त्यावेळेस तर त्यांना इतिहास समजेल. जर त्यांनी जतन करून ठेवले नसते तर आपल्याला आता इतिहास समजण्यासाठी खूप अवघड झाले असते. ठीक आहे. तसंच एक पुण्यातील आगा खान पॅलेस, लक्षात घ्या, पुण्यातील आगा खान पॅलेस, भर द्यायचं आहे, पुण्यातील आगा खान पॅलेस. येथे एक गांधी स्मारक संग्रहालयात आपणास महात्मा गांधींविषयी माहिती मिळते. पुणे येथील आगा खान पॅलेस, दोनदा म्हणायचे, पुणे येथील आगा खान पॅलेस महात्मा गांधी यांची माहिती मिळते. पुणे येथील आगा खान पॅलेस महात्मा गांधींबद्दल माहिती मिळते. अतिशय लक्षात ठेवायचे. ठीक आहे. अनेक त्यांच्या ठिकाणातील अनेक वस्तू, कागदपत्र त्या ठिकाणी वापरण्याची जी वस्तू आहे ते पाहण्यास मिळतात. आता आपल्याला लक्षात पाहिजे ठेवायचे, आधुनिक काळातील महत्वाचे वस्तू संग्रहालय ज्यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. अंदमान येथील सेल्युलर जेल. अंदमान येथील सेल्युलर जेल कोणाशी निगडीत होते? स्वातंत्र्यवीर सावरकर. अंदमान येथील सेल्युलर जेल स्वातंत्र्यवीर सावरकर. मुंबई येथील मानी भवन, वर्धा येथील सेवाग्राम आश्रम, पुणे येथील आगा खान पॅलेस. तिघही मित्रांनो महात्मा गांधी, महात्मा गांधी यांच्याशी संबंधित होते. महात्मा गांधींची वस्तू त्या ठिकाणी आपल्याला या संग्रहालयांमध्ये पाहण्यास मिळतील. महात्मा गांधी. आपल्याला आता प्रश्न येऊ शकतात, ते पुढील प्रश्न तुम्हाला सांगतो मी कसे येतील. ठीक आहे. महात्मा गांधी. आपला पुढचा प्रश्न पहिलाच, पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. आता आपण पाठांतर केलं. काय? पुणे येथील टिंबटिंब कोणते पॅलेस होते? लक्षात घ्या, या स्मारक संग्रहालयात गांधींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. पुणे येथील आपण आता पाठ केलं, पुणे येथील आगा खान पॅलेस, पुणे येथील आगा खान पॅलेस, पुणे येथील आगा खान पॅलेस. मग पहिलं ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे. पुणे येथील आगा खान पॅलेस येथे गांधी स्मारक या ठिकाणी गांधीजी विषयी माहिती आपल्याला मिळते. येते लक्षात? एकदम सोपं. साबरमती सेल्युलर जेल, सेल्युलर जेल या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर. ठीक आहे. विनायक दामोदर सावरकर. पुढचा प्रश्न, मुंबई येथील माने भवन, लक्षात घ्या, मुंबई येथील माने भवन आश्रमात भेट दिल्यावर आपल्याला कोणत्या महान व्यक्तीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते? आता आपण पाहिलं की काय, मुंबईतील माने भवन, वर्धा येथील सेवाग्राम आश्रम आणि पुणे येथील आगा खान पॅलेस, तिघांवरून कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या तिघांशी संबंधित कोणी असणार? तर महात्मा गांधी मित्रांनो. कोण असणार? महात्मा गांधी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सॉरी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, सेवाग्राम आश्रम वर्धा, महात्मा गांधी. लक्षात घ्या, सेवाग्राम आश्रम कोणाशी निगडीत होतं? महात्मा गांधी. कुठं होतं? वर्धा या ठिकाणी. तर सेल्युलर जेल अंदमान या ठिकाणी होतं, ते कोणाशी निगडीत होतं? आपल्याला प्रश्न विचारला, ते कोणाशी निगडीत होतं? तो ऑप्शन क्रमांक सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर. सांगायचे पटापट.
ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर असणार आहे. ठीक आहे, सांगायचंय पटापट कमेंट्स करून. बरोबर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, हे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारलेले आहेत किंवा विचारले जाऊ शकतात. हे टॉपिक वाईज अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. ठीक आहे, पहा पुढचा प्रश्न. चला, टॉपिक आला मित्रांनो वृत्तपत्रे व नियतकालिके. लिखित साधनाचा टॉपिक आला. लिखित साधने जे त्यावरचा एक टॉपिक आला. वृत्तपत्र व नियतकालिके. वृत्तपत्रामधून आपल्याला काय मिळते? वृत्तपत्रामधून आपल्याला समकालीन घटनाविषयी माहिती मिळते. पूर्वीची जर वृत्तपत्र मित्रांनो, आता जर समजा आपल्याला मागच्या महिन्याचं जर वृत्तपत्र मिळालं, आता त्या मागच्या महिन्याच्या वृत्तपत्रातून आपल्याला काय माहिती मिळेल? त्या मागच्या महिन्यात काय झालं त्यावरून त्याची माहिती मिळेल. मग त्यावेळेस इतिहासातील जे वृत्तपत्र असतील लक्षात घ्या, त्यावरून आपल्याला त्या इतिहासातील समकालीन म्हणजे काय, मागच्या घटनांची माहिती मिळेल. लक्षात, समकालीन हा सोपा शब्द आहे. मागच्या घटनांची माहिती मिळेल वृत्तपत्रामधून. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, त्यावेळेस एखादी घटना झाली असेल, त्यावेळेस काही झालं असेल, त्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती मिळते. त्या ठिकाणी काही काही मोठ्या व्यक्तींनी किंवा मान्यवरांनी आपले आग्रलेख प्रसिद्ध केलेले असतात किंवा त्यांचे विचार, विनय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडी आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळते. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, लक्षात घ्या. हा झाला आपला वरचा एक टॉपिक, की वृत्तपत्रांमधून आपल्याला समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. म्हणजे काय, मागील घटनांविषयी माहिती मिळते. आता पहा पुढचा प्रश्न. आपल्याला या टॉपिकवर पुढचा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? तर स्वातंत्र्यपूर्व काळातील, पहा लक्षात घ्या, स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे कोणती? स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्र कोणती? तर ऑप्शन ए ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका. आणि तुम्हाला आताची वृत्तपत्रांची नावं टाकली जातील आणि योग्य पर्याय निवडा किंवा यांपैकी निवडा असं प्रश्न विचारला जाईल. आपण पाहू. फक्त तुम्हाला आता हे 4-5 शब्द लक्षात घ्यायचे. स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्र ते म्हणजे ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका. हा, त्यानंतर आपण ते पुढे पाहूया. वृत्तपत्रांमध्ये आपल्याला ब्रिटिश सरकारचे भारताविषयी धोरणे, त्यांचे भारतातील परिणाम यांविषयी अभ्यास करता येतो. जे पूर्वीचे जे वृत्तपत्र होते त्यांच्यावरून आपल्याला ब्रिटिशांचा जो त्यावेळेस चाललेला कारभार होता त्याचा अभ्यास आपल्याला करता येतो. राजकीय, सामाजिक सर्व गोष्टी किंवा त्या ठिकाणी कसे घडले किंवा प्रबोधन युग कसं झाला, ते सर्वांचा अभ्यास आपल्याला येतो. हा, पहा, वृत्तपत्रे केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला, पहा लक्षात घ्या, नाव लक्षात घ्यायचे. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचं निबंधमाला मासिकेतून लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचं प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेले शतपत्रे यांतून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयावर भाष्य केले. पहा, त्यावेळेस काही मित्रांनो जे लेखक होते त्यांनी आपल्या वृत्तपत्रांमधून लेखन केले. त्यामुळे त्याच नाव येतं विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आपल्या निबंधमाला मासिकेतून, तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी आपल्या प्रभाकर ह्या साप्ताहिकातून मित्रांनो त्या ठिकाणचे भाषण केले. सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवरती त्या ठिकाणी त्यांनी आपला इतिहास, त्या ठिकाणी त्यांनी आपलं मत मांडले. हे लक्षात घ्यायचे. पहा, अतिशय सोपं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात काय घ्यायचे, स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्र कोणती होती? ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका. पाठ करून घ्या, तुम्हाला 2 मिनिटं देतो मी. पाठ करून घ्या स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे. प्रश्न येईल म्हणजे येईल. ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका. माझ्या मागे म्हणा, स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका. अतिशय सोपं, म्हणा माझ्या मागं, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका. म्हणा माझ्या मागं, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका. झालं पाठ. पुढचं, स्वातंत्र्यपूर्व काळातील नियतकालिके. स्वातंत्र्यपूर्व काळातील जे नियतकालिके होते त्यामध्ये आपल्याला निबंधमाला मासिक, लक्षात घ्या, निबंधमाला मासिक एवढंच लक्षात ठेवायचंय. निबंधमाला मासिक कोणाचं होतं? विष्णुशास्त्री चिपळूणकर. प्रभाकर हे साप्ताहिक बहुमाजन, परंतु त्याच्यात शतपत्रे कोणी लिहिली हा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जातो. शतपत्रे कोणी प्रसिद्ध केली? कोणामध्ये? प्रभाकर या साप्ताहिकामध्ये. तर त्यांचं नाव लोकहितवादी, हे असा देखील प्रश्न येईल, गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. मूकनायक पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे पाठ करून घ्या मित्रांनो, परीक्षेला यावर प्रश्न येतो म्हणजे येतो. पहा, पहिला प्रश्न, वृत्तपत्रांचा मुख्य हेतू कोणता असतो? तुम्हाला सांगितलं मी, वृत्तपत्रांचा मुख्य हेतू काय? वृत्तपत्राचा मुख्य हेतू मागील घटना म्हणजे काय, समकालीन घटनाविषयी माहिती मिळणे. लक्षात घ्या, समकालीन घटनाविषयी माहिती मिळणे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर
असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. येते लक्षात? ऑप्शन क्रमांक 1. वास्तूंविषयी माहिती मिळणे, प्राचीन घटनाविषयी माहिती मिळणे किंवा मध्ययुगीन घटनाविषयी आपण हे पाहतच नाही. आपण समकालीन घटनाविषयी माहिती मिळणे हा हेतू असतो. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते वृत्तपत्र स्वातंत्र्यपूर्व काळातील नाही? आपण आत्ता पाठ केलं ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, दिनबंधू, केसरी, अमृत बाजार, पत्रिका हे मित्रांनो स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्र आहेत. तर यापैकी आपल्याला कोणते नाही? अमृत बाजार पत्रिका आहे, ज्ञानप्रकाश आहे, दिनबंधू आहे. पुढारी ऑप्शन क्रमांक 4 चुकीचं आहे. हे आताच आहे मित्रांनो, हा आताचे वृत्तपत्र आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या पैकी कोणते साप्ताहिक आहे? आपण आता पाहिलं निबंधमाला काय होते? मासिक होते. साप्ताहिक कोणते? हे पहा पाठ करायचंय. हे थोडेफार जे महत्वाचे मुद्दे आहेत ना ते पाठ करायचे. साप्ताहिक प्रभाकर, लक्षात घ्या. प्रभाकर प्रभाकर भाऊ माझे यांनी स्थापन केलेले प्रभाकर, पहा लक्षात घ्या. खाली दिलेल्यापैकी कोणते साप्ताहिक आहे? ते म्हणजे प्रभाकर. 2020 ला प्रश्न विचारलाय. 2020 ला हा प्रश्न विचारलाय. प्रभाकर प्रभाकर. ठीक आहे. पहा पुढचा प्रश्न, वेगळा घटक ओळखा. कल्पतरू, दीनबंधू, अमृत बाजार पत्रिका आहे मित्रांनो, ते अमृतसर झालंय. अमृत बाजार पत्रिका आणि ज्ञानप्रकाश. ठीक आहे. वेगळा घटक ओळखा. यापैकी आपल्याला वेगळा घटक कोणता दिसतोय? दीनबंधू, अमृत बाजार पत्रिका आणि ज्ञानप्रकाश. हे सर्व आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्र आहेत. ते या ठिकाणी कल्पतरू कल्पतरू हे चुकीचं आहे. कल्पतरू या ठिकाणी नाही पाहिजे होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे या प्रश्नाचं. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. पुढचा प्रश्न मोठा थोडा किचकट, एकदा तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या, मग आपण हा अभ्यासूया. एकदा व्यवस्थित वाचा त्याला काय म्हणतो तो प्रश्न. एकदा व्यवस्थित वाचा. खालीलपैकी चूक बरोबर जोडी ओळखा. असा प्रश्न आला तर कन्फ्युजन होण्याचं कारण नाही. अतिशय सोपा प्रश्न आहे. फक्त आपण अभ्यास केला पाहिजे. खालीलपैकी चूक बरोबर जोड्या ओळखा. आपल्याला या ठिकाणी काही शब्द चूक काही बरोबर दिले. ऑप्शन कडे जायचंच नाही आपल्याला. आपण पर्यायाकडे जायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनता स्थापन केली. अतिशय बरोबर. विष्णूशास्त्री चिपळूणकर निबंधमाला. अतिशय बरोबर. गोपाळ हरी देशमुख केसरी हे चुकीचं आहे. केसरी मित्रांनो लोकमान्य टिळक यांनी स्थापन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रभुत्व भारत. अतिशय बरोबर. आता आपल्याला पहा 1, 2, 4 बरोबर आणि 3 चुकीचं. या ठिकाणी आहे का 1, 2, 4 बरोबर चूक. बरोबर. 1, 2 बरोबर नाही. 1, 2, 3 नाही. पहा 1, 2, 4 बरोबर आणि 3 चुकीचं. बरोबर आलं आपलं उत्तर. ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. पर्यायाने जायचं मित्रांनो. ऑप्शन इतकी किचकट आहे पण त्या ठिकाणी जायचं नाही. पर्यायाने जायचंय. आलं लक्षात? पुढचा प्रश्न. समजला हा प्रश्न एकदा का परत समजू? पहा एकदम सोपं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जोडी दिली जनता हे त्यांच्यासोबत ते म्हणजे त्यांनी स्थापन केलंय. विष्णूशास्त्री चिपळूणकर निबंधमाला हे त्यांनी स्थापन केले. गोपाळ हरी देशमुख यांनी स्थापन नाही केलंय. यांनी मित्रांनो केसरी लोकमान्य टिळकांनी केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रभुत्व भारत म्हणून हे आपलं चुकीचं असणार आहे. आणि त्या ठिकाणी पहा तिसरं चूक आणि 1, 2, 4 बरोबर. अतिशय सोपं समजलं. पहा पुढचा प्रश्न. टिंबटिंब यांच्या निबंधमालामधून तत्कालीन विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर केलेले भाष्य वाचायला मिळते. अतिशय सोपं. आपण निबंधमाला नाव वाचलं म्हणजे आपल्याला समजून झालं पाहिजे की विष्णूशास्त्री चिपळूणकर आपलं योग्य उत्तर असणार आहे. काय योग्य उत्तर? त्या ठिकाणी कृष्णशास्त्री चिपळूणकर आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी दिलंय. विष्णूशास्त्री चिपळूणकर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तुम्हाला समजायला हवं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख. पहा लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी टिंबटिंब ह्या साप्ताहिकीतून शत्रपत्रे लिहिले. पहा चला मी आता तुम्हाला सांगितलंय. मी आता सांगणार नाही. हे प्रश्नाचं उत्तर तुम्ही पटकन द्यायचे. 10 सेकंद आहेत तुमच्याजवळ. किती सेकंद आहेत मित्रांनो? 10 सेकंद. 10 सेकंद आहेत. मी बाजूला उभा राहतो. लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी टिंबटिंब या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिले. तर योग्य उत्तर प्रभाकर. प्रभाकर या साप्ताहिकातून त्यांनी शतपत्रे लिहिली होती. कोणत्या? प्रभाकर या साप्ताहिकातून. पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न जाणून घेण्यापूर्वी आपण बाबासाहेब आंबेडकरांनी काही वृत्तपत्र मासिक सुरू केले त्यांचा आढावा घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 साली जानेवारी महिन्यात मूकनायक, लक्षात घ्या 1920 साली मूकनायक पाठ करून घ्यायचे. 1920 ला मूकनायक मासिक पाक्षिक सुरू केले. पाक्षिक सुरू केले. त्यांना पुढील विद्याभ्यासाकरिता इंग्लंडला जावे लागल्यामुळे त्यांनी हे पत्र आपल्या सहकाऱ्यांना सोपवले होते. हे आपलं गरजेचं नाही. आपल्याला फक्त 1920 मूकनायक पाक्षिक सुरू केले. ठीक आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये बहिष्कृत भारत, 1927 बहिष्कृत भारत पाठ करायचे. 1920 मूकनायक पाक्षिक, 1920 मूकनायक माझ्या मागं म्हणायचंय, 1920 मूकनायक पाक्षिक, 1920 मूकनायक पाक्षिक आणि नंतर 1927 बहिष्कृत भारत, 1927 बोल 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 1927 बहिष्कृत भारत. ठीक आहे. आणि त्यानंतर पत्र सुरू केले सामान्य जनतेचे प्रबोधन या ठिकाणी त्यांनी केले आणि बहिष्कृत भारत या पत्रावर त्यांनी लिखाण केले. याविषयी जनता व प्रभुत्व लक्षात घ्या, जनता व प्रभुत्व भारत अशी आणखी 2 वृत्तपत्र सुरू केली. पहा, जनता आणि प्रभुत्व भारत, प्रभुत्व प्रभुत्व प्रभुत्व. या ठिकाणी 1920 ला मूकनायक, 1927 ला बहिष्कृत भारत आणि जनता आणि प्रभुत्व हे देखील त्यांची वृत्तपत्र आहेत. येते लक्षात? अतिशय सोपं, म्हणजे फक्त आपल्याला एवढं पाठ करायचंय. माझ्या मागे तीनदा म्हणायचंय. जानेवारी 1920 मध्ये मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले. म्हणा, जानेवारी 1920 मध्ये मूकनायक, 1927 मध्ये बहिष्कृत भारत, 1927 मध्ये बोला बोला 1927 मध्ये बहिष्कृत भारत, जनता व प्रबोधक भारतात हे वृत्तपत्र 2 सुरू केले. हे लक्षात ठेवायचे आपल्याला. ठीक आहे. हे 3 पॉईंट लक्षात ठेवायचे. पण आता आपला पहिला प्रश्न, खालील वृत्तपत्रामधील कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले नाही? प्रश्न व्यवस्थित वाचायचा. सुरू केलेले नाही. सुरू केलं तुम्ही, नाही तर फक्त इतकं वाचा, सुरू केलेले लगेच जनता टिक करशाल, ते योग्य उत्तर नसणारे. सुरू केलेले नाही. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. खालील वृत्तपत्रामधील कोणते वृत्तपत्र बाबासाहेबांनी सुरू केलेले नाही? जनता बाबासाहेबांनी सुरू केले, समता बाबासाहेबांनी सुरू केले, मूकनायक बाबासाहेबांनी सुरू केले, तर केसरी हे बाबासाहेबांनी सुरू केलेले नाही. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 केसरी लोकमान्य टिळकांनी सुरू केले. लक्षात घ्या. हा, केसरी येते लक्षात, केसरी. पुढचा प्रश्न, गटात बसणारा योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी आपल्याला चारही मित्रांनो जे पर्याय किंवा 3 पर्याय असतील ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र दिले, जसे की बहिष्कृत भारत, प्रभुत्व भारत आणि जनता. पुढचं देखील बाबासाहेबांचं पाहिजे ना, तर पहा, प्रभाकर बाबासाहेबांचं नाही, कोणाचं आहे हे? लोकहितवादी भाऊ महाजन त्यांचं आहे. ठीक आहे. मूकनायक बाबासाहेबांचे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2. गुलामगिरी कोणाचं आहे मित्रांनो? महात्मा फुले आणि सुधारक. लक्षात घ्या. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर असणार आहे. गटात बसणारा योग्य पर्याय किंवा गटात बसणारा अनोळखी पर्याय ओळखायचं जर म्हटलं असं वेगळा पर्याय, तर त्या ठिकाणी आपल्याला 4 दिले असते. मग या ठिकाणी गुलामगिरी वेगळा आला असता असं. हा, प्रश्न व्यवस्थित समजायचा आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले? मी आता पाठांतर करायला लावले तुम्हाला. 1927 बहिष्कृत भारत, 1920 मूकनायक, 1920 मूकनायक, 1927 बहिष्कृत भारत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर असणार आहे. बहिष्कृत भारत, बहिष्कृत भारत. 1927 एप्रिल मध्ये बहिष्कृत भारत हे स्थापन केले. कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. NMMS 2021 ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पहा, नकाशे व आराखडे, नकाशे व आराखडे, नकाशे व आराखडे. लक्षात घ्या, हा टॉपिक अभ्यासायचा आहे. भारतातील विविध प्रांतांचे आणि शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार करण्याचे ब्रिटिश सरकारचे सर्वे ऑफ इंडिया स्वतंत्र विभाग स्थापन केला. एकदम सोपं पहा, एकदम सोपं आहे, काही अवघड नाही. भारतातील जे विविध प्रांत होते किंवा शहरांचे शहर होते त्यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करण्यासाठी, पहा, जे भारताचे प्रांत होते, भारत खूप मोठा देश आहे, त्याचे जे प्रांत किंवा शहरे होते त्यांचं मित्रांनो सर्वेक्षण करून नकाशे तयार करण्यासाठी ब्रिटिश सरकारने सर्वे ऑफ इंडिया, लक्षात घ्या, सर्वे हा इंडिया हा स्वतंत्र विभाग तयार केला. हा स्वतंत्र विभाग तयार केला. पहा, नकाशे तयार करण्यासाठी कोणता विभाग? सर्वे ऑफ इंडिया, एवढं लक्षात ठेवायचंय फक्त. ठीक आहे. पाच पुढचं, नकाशावरून शहरांचे व त्या ठिकाणचे बदलते स्वरूप आपल्याला अभ्यासता येतात. पुढे, वास्तूंच्या आराखड्यांवरून स्थापत्यशास्त्र प्रगतीची माहिती मिळते. ठीक आहे. हे पण लक्षात, वास्तूंचे आराखडे जे आहेत, वास्तूंचे आराखडे त्यावरून आपल्याला स्थापत्यशास्त्राच्या प्रगतीची माहिती मिळते. पुढचं पहा, मुंबई पोर्ट ट्रस्ट विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. पहा, लक्षात घ्या, मुंबई पोर्ट ट्रस्ट हा जो विभाग आहे याकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. हे पाठ करायचे. मुंबई बंदराचे मूळ आराखडे, मुंबई बंदराचे मुंबई पोर्ट ट्रस्ट या आराखड्यात मुंबईचा नागरी विकासाची माहिती आपल्याला मिळते. सर्वे ऑफ इंडिया, भारतातील विविध प्रांतांचे शहरांचे शास्त्रज्ञ सर्वेक्षण केले. ठीक आहे. करून नकाशे तयार केले आणि मुंबई पोर्ट याकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत आणि नकाशावरून शहरांचे व त्या ठिकाणचे बदलते स्वरूप आपल्याला अभ्यासता येते. वास्तूंच्या आराखड्यावरून स्थापत्यशास्त्राची प्रगती आपल्याला माहिती मिळते. वाचून घ्या, एकदा वाचायचंय हे. चला पटापट एकदा वाचायचंय. वाचलं गेलं? ठीक आहे. वाचलं गेलं?
वाचा पटकन, पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. पहिला पुढचा प्रश्न, भारताच्या विविध प्रांतांचे, लक्षात घ्या, भारताच्या विविध प्रांतांचे शहरांचे नकाशे तयार करण्याचे काम कोणी केले? आपण आता पाहिलं सर्वे ऑफ इंडिया, त्याच्यामुळे सांगितलं मी वाचा वाचा. ठीक आहे. मॅपिंग सोसायटी चुकीचं, इंडियन्स ब्युरो चुकीचं, यांपैकी नाही चुकीचं. सर्वे ऑफ इंडिया ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर. ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर. पुढचा प्रश्न हा तुम्हाला सांगायचा आहे, मी सांगणार नाही. मुंबई बंदराचे मूळ आराखडे कोणत्या विभागाकडे आहेत? मुंबई बंदराचे मूळ आराखडे कोणत्या विभागाकडे आहेत? मॅपिंग सोसायटी, मुंबई ट्रस्ट विभाग, सर्वे ऑफ इंडिया, यापैकी नाही. आपण आता पाहिलं मुंबई बंदराचे मूळ आराखडे कोणाकडे आहेत? मुंबई पोर्ट ट्रस्ट. ऑप्शन क्रमांक किती बरोबर असणार आहे? मुंबई पोर्ट ट्रस्ट. ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 येते लक्षात. अतिशय सोपं आहे. पुढचा प्रश्न थोडा किचकट आला. आता कसा आला? थोडा किचकट आला. चला वाचायचा आहे पटापट हा प्रश्न, मग तुम्हाला सांगतो मी याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पटकन वाचा हा प्रश्न. खालीलपैकी योग्य अयोग्य विधान ओळखा. नकाशे हे इतिहासाचे महत्वाचे, मी तुम्हाला सांगितलं ना याच्याकडे आपल्याला जायचं नाही, याच्याकडे जायचं नाही लगेच, आपल्याला हे पाहायचे, फक्त हे सर्व पाहायचं. नकाशे हे इतिहासाचे महत्वाचे साधन आहे. नकाशे हे इतिहासाचे महत्वाचे साधन आहे. बरोबर. नकाशा हे बरोबर असणार आहे. नकाशा हे इतिहासाचे भौतिक साधन आहे. चूक. नकाशा हे इतिहासाचे भौतिक साधन आहे. वा. आपण आता पाहिलं दृकश्राव्य साधन. दृकश्राव्य मध्ये पण कोणतं? दृक साधनामध्ये नकाशे येतात. दृक साधन. नकाशे इतिहासाचे भौतिक नाही तर कोणत्याही मित्रांनो दृक साधन आहे. दृक साधन. दृक. ठीक आहे. दृक साधन. दृक साधण्यामध्ये येतात. येते लक्षात. सर्वे ऑफ इंडिया या विभागाने भारताचे नकाशे तयार केले आहेत. अतिशय बरोबर. नकाशावरून आपणास एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते. अतिशय बरोबर. आपण आता पाहिलं नकाशावरून आपल्याला काय अभ्यास येते? बदलणारे स्वरूप. मग आता पहा, पहिलं बरोबर, तिसरं बरोबर, चौथं बरोबर, दुसरं चुकीचं. पहिलं बरोबर, दुसरं बरोबर नाही, तिसरं बरोबर, चौथं बरोबर, दुसरं चुकीचं. ऑप्शन क्रमांक पहिलं आपलं योग्य उत्तर असणार आहे. याच्यावरून जायचं. पहा, 1 2 4, 1 2 4 बरोबर नाही, 2 तर चुकीचं आहे आपलं. 1 2 बरोबर, पण 3 4 पण 4 पण बरोबर आहे. हा, ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. येतं पुढचा प्रश्न. मौखिक साधने. चला, मौखिक साधने. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये खालील दिलेली साधने येतात. आपण पाहिलं तरी एकदा पाहून घ्या. लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंगवर्णे, मुलाखती म्हणजे पॉडकास्ट, मेळे, जलसे, कला पथके, यांचं हे शब्द पाठ करून घ्यायचे. मेळे, जलसे, कला पथके. या प्रश्नांमुळे, यांच्या कन्फ्युजनमुळे आपल्याला प्रश्न जमत नाही. ओव्या आणि स्फूर्तिगीते हे सर्व मित्रांनो मौखिक साधन आहेत. एकदा पाठ करून घ्या, एकदा पहा, त्याला पाठ करा. चला पटापट पाठ करा. मौखिक साधने एकदा पाठ करा. कलापथे, मडे आणि जलसे हे अतिशय महत्वपूर्ण आहे, ते पाठ करा. त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न जमत नाही. पुढचं, मौखिक साधनामध्ये स्फूर्तिगीते, यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. स्फूर्तिगीते. स्फूर्तिगीते म्हणजे काय? की आपल्याला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळत असताना जे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी ज्यावेळेस स्फूर्तीचे गीत म्हटले, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हे आपल्याला ज्यावेळेस आपण शाळेत होतो त्यावेळेस आपल्याला प्रार्थनेच्या वेळेस स्फूर्तिगीत होतं. ठीक आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. त्यांपैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात आहेत. त्यावेळेस मग इतिहासात कोणते स्फूर्तिगीते होते ते आपल्याला समजते. परंतु अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते आहेत. स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्ध आहेत. स्फूर्तिगीतांमधून आपल्याला स्वातंत्र्य काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलन मागील प्रेरणा यांविषयी माहिती मिळते. ज्या त्यावेळेसचे स्फूर्तिगीत होते यामधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा यांविषयी सर्व माहिती मिळते. पहा, त्यानंतर पोवाडे मित्रांनो. पोवाड्यांमधील ऐतिहासिक घटनेविषयी, पोवाड्यांमधील ऐतिहासिक घटनेविषयी तसेच व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती मिळते. उदाहरणार्थ जर दिलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली कामगिरी हे आपल्याला त्यांच्या पोवाड्यांमधून आपल्याला आता इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरते. पहा, अंमदानीत 1857चा स्वातंत्र्य लढा, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यावरील सुद्धा बरेचसे पोवाडे गायले गेले. त्यावरून त्याचा आपला इतिहास समजायला मदत होते. विविध क्रांतिकारांनी केलेले पराक्रम यांवरील आधारित पोवाडे आपण रचलेले आपल्याला पाहायला मिळतात. लोकांमध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी पोवाड्यांचा उपयोग आहे. त्याच ठिकाणी स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून, अतिशय महत्वपूर्ण, स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे सत्यशोधक समाजाने पोवाड्यांमधून केलेली शोषित वर्गाची जागृती, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यासारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना केली. ठीक आहे. आपला पहिला प्रश्न, सत्यशोधक समाजाने टिंबटिंबच्या माध्यमातून शोषित वर्गात जागृती निर्माण केली. जो सत्यशोधक समाज होता त्याने कोणत्या याच्यातून
शोषित वर्ग जागृतीची निर्मिती केली आपल्याला सांगायचे. पोवाडा, स्तुतिगीते, देशभक्ती, राष्ट्रगीत. तर त्यांनी काय केलं मित्रांनो, पहा सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गाची जागृती ही निर्माण केली मित्रांनो. ते म्हणजे पोवाडा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर असणार आहे. पोवाड्यामधून सत्यशोधक समाजाने जागृती निर्माण करण्याचे काम केले. येतंय लक्षात? येतंय लक्षात? पुढचं दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधने. आधुनिक तंत्रज्ञानातील साधने आपला पहिलाच प्रश्न होता. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला. अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनिमुद्रे, रेकॉर्ड, चित्रपटांचा वापर इत्यादी साधने म्हणून करता येतो. पहा, पूर्वी आपल्याला मोबाईल नव्हता, कॅमेरा नव्हता. त्यावेळेस आपल्याला छायाचित्र काढताना फक्त नकाशे असायचे किंवा चित्रकार असायचे. तो इतिहास सांभाळून ठेवायचे, ते काढलेले चित्र. परंतु आता आधुनिक भारताच्या काळात आपल्याला काही कॅमेरे उपलब्ध झाले, तर त्यावेळेसचे जे छायाचित्रण आहे, ते आता जसेच्या जसे सांभाळून ठेवले. ज्यावेळेस आपल्या त्यावेळेसची इतिहासाची स्थापत्यशास्त्रता किंवा त्यावेळेसची घटना किंवा त्यावेळेसचा इतिहास कसा होता, तो सर्व समजण्यासाठी मदत होते. तर त्या ठिकाणी दृकश्राव्य साधन हे देखील इतिहासाच्या साधनांमधील एक महत्त्वपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानातील साधन आहे. हे आपल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळतं. पहा, विसंगत घटक ओळखा. विसंगत घटक ओळखा. इतिहासाची आधुनिक काळातील साधने. विसंगत घटक ओळखा. विसंगत घटक ओळखा. विसंगत म्हणजे काय मित्रांनो? वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक ओळखा. छायाचित्रे, ध्वनिमुद्रित आणि चित्रपट हे सर्व मित्रांनो दृकश्राव्य साधने आहेत. हे दृकश्राव्य साधने आहेत. पण लोकगीते हे लिखित साधन आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. लिखित साधने म्हणून हे वेगळा घटक असणार आहे. लिखित साधन. लिखित साधने. लिखित साधने म्हणून वेगळा घटक असणार आहे. येते लक्षात? लिखित साधने म्हणून वेगळा घटक असणार आहे. पहा, चित्रपट. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. आधुनिक काळातील एक आगळा आविष्कार म्हणजे काय? तर चित्रपट. लक्षात घ्या, चित्रपट. आधुनिक काळातील आपल्याला एखादी ऐतिहासिक पिक्चर आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला संपूर्ण इतिहास समजून जातो अतिशय सोप्या पद्धतीने. म्हणूनच त्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आणि दादासाहेब फाळके, नाव लक्षात घ्या मित्रांनो, दादासाहेब फाळके इसवी सन 1993 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. कोणी भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली असा प्रश्न जर आपल्याला परीक्षेला आला तर म्हणजे दादासाहेब फाळके हे योग्य उत्तर असणार आहे. दादासाहेब फाळके भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, जळगाव आंदोलन यांसारखे ऐतिहासिक प्रसंगांच्या कार्यातून पिक्चर तयार केले आणि त्या ठिकाणी आपल्याला इतिहास समजण्यास मदत झाली. ठीक आहे, येतंय लक्षात? ध्वनिचित्रफिती उपलब्ध आहे. ध्वनिचित्रफिती म्हणजे मित्रांनो पिक्चर. या चित्रफितींमुळे घडलेली घटना आपल्याला जशी तशी पाहायला मिळते. आता इतिहासात झालेली घटनांचा जर पिक्चर झाला तर तो आपल्याला तसा तसा त्यावेळी कसा घडला असेल हे आपल्याला चित्रपटातून पाहायला मिळते. त्यामुळे मित्रांनो ते म्हणतात की चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार आहे. ठीक आहे, येते लक्षात? त्यानंतर या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुशिक्षित आहेत. आता परत आपल्याला पाहायलाच मिळतात. अभिलेखकारात हे जतन करून ठेवलेले अनेक लिखित साधने उपलब्ध आहेत. लिखित साधनांचा वापर करताना मात्र विचार कोणत्या विचाराने प्रेरित आहे ते पाहावं लागतं. एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनांचा दृष्टिकोन काय आहे तपासून घ्यावे लागते. अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा समृद्ध वारसा हा सुरक्षित राहतो आणि तो आपल्याला आपल्या भावी पिढीकडे सोपवता येतो. हे लक्षात घ्यायचे. या ठिकाणी दादासाहेब फाळके चित्रपट आधुनिक तंत्रज्ञानाचा आगळा आविष्कार हे लक्षात घ्यायचे. याच्यावर प्रश्न कसा येईल तर 20व्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार कोणता? तर अतिशय सोपा आता आपण पाहिलं ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार असणार आहे. पुढचा प्रश्न, ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे लक्षात घ्या, इतिहास साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचे समृद्ध वारसा आपल्याला टिंबटिंबकडे सोपवता येतो. आपण जर इतिहासाच्या साधनांचे जतन केलं तर ते आपल्याला आपल्या पुढील पिढ्यांसाठी किंवा आपल्या पुढील पिढीसाठी ते सुरक्षित किंवा मित्रांनो त्यांच्याकडे समृद्ध वारसा सोपवता येतो. भावी पिढ्यांकडे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. भावी पिढ्यांकडे. येते लक्षात? भावी पिढ्यांकडे. तर या ठिकाणी आपलं संपूर्ण लेक्चर कंप्लीट झालेलं आहे. इतिहासाची साधने यावरील महत्वपूर्ण टॉपिक जे NMMS परीक्षेला आपल्याला विचारले जातात आणि त्यावरचे महत्वपूर्ण प्रश्न आपण आपल्या आजच्या सेशनमध्ये पाहिले. तुम्ही जर आपलं स्टडी विथ संदीप सर हे ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ते करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण लेक्चर्स आपले या ठिकाणचे मिळतील. ठीक आहे, आज आपण सर्व पाहिले. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकतात. त्याचबरोबर एखादी प्रश्न समजला नसेल तो देखील तुम्ही सांगू शकतात मित्रांनो.
ठीक आहे. एकदा व्यवस्थित अभ्यासायचंय, त्यानंतर प्रश्नांचा सराव करायचा. तुमच्याजवळ जे पुस्तक असेल त्यातलेही प्रश्नांचा सराव तुम्ही करू शकता. आपण मित्रांनो हे प्रश्न टॉपिक वाईज प्रश्न घेतले, येतंय लक्षात? ठीक आहे. संपूया आपलं हे सेशन या ठिकाणी. थँक यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया पुढच्या नवीन सेशनामध्ये.